इट्स 93.5 रेड FM वर ज्योतीला ऐकताय तुम्ही. आणि हल्ली डायबिटीज हा विषय जरा जास्तच वाढत चाललाय ना. यातूनच मला आणखी एक गोष्ट कळाली, ती म्हणजे की लाईफस्टाईलमध्ये होणारे बदल यामुळे सुद्धा आपण डायबिटीजला जवळ करतो. आता लाईफस्टाईलमधले बदल म्हणजेच काय की रात्री लवकर झोप लागत नाही, सकाळी लवकर जाग येत नाही, सतत मोबाईल बघत राहायचं आणि आळस सुद्धा आपल्या सगळ्यांमध्ये आलाय. पण या सगळ्या गोष्टींमुळे आपण डायबिटीजला जवळ करतोय हे मलाही आत्ताच कळालं. पण याचीच डिटेल माहिती आपल्याला मिळावी म्हणूनच आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत अथर्व डायबिटीज, थायरॉइड आणि वेट लॉस सेंटरचे डॉक्टर अमर रायकंटीवार सर. त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि डिटेल या गोष्टीबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं रेड FM मध्ये. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? व्हेरी गुड. आजचा विषय अतिशय गोड आहे, Yes. पण त्याबद्दलच बोलायचं आहे. सगळ्यात आधी तर तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. थँक्यू. सो डॉक्टर, मला सगळ्यात आधी विचारायचं आहे की हे जे लाईफस्टाईल मधले आपले सध्याचे बदल आहेत यामुळे खरंच डायबिटीज होतो का हो, किंवा शक्यता आहे का, किंवा याने आपण डायबिटीज टाळू शकतो का, काय सांगाल? येस, ॲक्च्युली लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमुळे आपल्या टाईप 2 डायबिटीजचा रिस्क आपण खूप प्रमाणात कमी करू शकतो. बाय इम्प्रूव्हिंग हेल्दियर लाईफस्टाईल यू कॅन इम्प्रूव्ह इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी अँड मेंटेन हेल्दी वेट अँड ऑल्सो कीप युअर शुगर लेवल स्टेबल. येस, अगदीच बरोबर. सोबतच मला विचारायचं आहे की डायबिटीज टाळण्यासाठी आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये प्रभावी असे कोणते बदल करणं गरजेचं आहे? येस, आपण हेल्दी इटिंग हॅबिट्स लाईक फोकस ऑन रिच ग्रेन्स, whole grains, fruits, vegetables, lean proteins and healthy fats. Avoid sugary and processed foods. Regular exercise. Actually, at least 30 minutes of moderate physical activity should be there, like swimming, walking, jogging, Zumba dance. Most of 5 to 7 days of week are good enough. Yes. And third is weight management. Actually, losing even a small amount of weight, that is 5 to 7 kg of body weight, significantly improves your insulin resistance, thereby reducing your blood sugar levels. उत्तम आहार तर महत्वाचाच आहे डॉक्टर. सो आम्हाला सांगा की डायबिटीज रोखण्यासाठी डाएट किती महत्वाचं आहे? Balanced diet is a key in management of blood sugars. Preventing insulin resistance, diet rich in high carbohydrates, sugars and unhealthy fats can lead to weight gain and insulin resistance, thereby increasing your diabetes risk. So opting for fiber rich food, whole grains and lean proteins help to keep your blood sugar level steady. नक्कीच. डॉक्टर, जसं आपण मघाशी सुद्धा बोललो की आजकाल आपल्या शारीरिक हालचाली फारशा होत नाहीयेत आणि यामुळे वजन वाढतंय. सो वेट लॉस करणं किती महत्वाचं असतं डायबिटीज रोखण्यासाठी, काय सांगाल? Especially for individuals who are overweight and obese. Excess body fat, particularly around the abdomen, which is called central obesity, which is more pronounced in our Indian population, can increase insulin resistance. Therefore, hampering the insulin sensitivity and therefore increasing the risk of diabetes. Therefore, decreasing your weight can improve insulin sensitivity and therefore reducing the risk of diabetes. थँक्यू सो मच डॉक्टर की तुम्ही स्टुडिओत आलात आणि इतकी महत्त्वाची माहिती आम्हा सर्वांना दिलीत. खरंच थँक्यू सो मच. जसं की नुकतंच आपण डॉक्टरांशी बोललो आणि डॉक्टरांनी इतक्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगितल्यात की लाईफस्टाईलमध्ये होणारे बदल आपण जर का थोडेसे बदलले तर आपण डायबिटीजला रोखू शकतो. सो लाईफस्टाईलमध्ये होणारे हे बदल थोडेसे कंट्रोलमध्ये आणा आणि बाकी तुमच्या एंटरटेनमेंटसाठी मी आहे, रेड FM आहेच. सो 93.5 रेड FM बजाते रहो. What's your diabetes risk? High or low? Scan to know. Making India win over diabetes. An initiative by Sun Pharma.